पवित्रतेच्या मार्गाने जाणाऱ्यांवर अत्याचार. पवित्रतेची प्रभावी शिकवण देणाऱ्या धर्मांच्या मार्गाने जाण्याचा प्रेरणादायक संदेश देणाऱ्या, दृढ मनाने उच्च आदर्श स्थापन करणाऱ्या, तसेच एखादे नवीन विचार पुढे मांडणाऱ्या व्यक्तींवर अशा प्रकारचे अत्याचार पूर्वापारही होत आले आहेत. इतिहास याला साक्षी आहे. परंतु लोक इतिहासापासून धडा काही घेत नाही आणि अशी परिस्थिती पुढे ठाकतात. आपली असहिष्णुता, रूढीप्रियता व रानटीपणा यांचाच पाठ पुन्हा गिरवितात. आज जेमतेम 100 वर्ष झाली असतील स्वामी दयानंदांचा स्पष्ट वक्तेपणा, अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी केलेला प्रचार व सदाचारयुक्त जीवनासाठी दिलेली शिकवण हे हे न आवडल्याने लोकांनी त्यांच्यावर जागोजागी दगड फेकले, त्यांना धमकावले व शेवटी एकाने तर विष देऊन त्यांच्या जीवनाचा अंतही केला. येशू ख्रिस्ताच्या पवित्र आदेशांचे व उपदेशांचे स्वागत लोकांनी त्याला क्रूसावर चढवून केले. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषित अब्राहम याने जेव्हा लोकांना मूर्ती पूजा करण्याऐवजी एका परमात्म्याचे स्मरण करा उपदेश केला, तेव्हा त्याला लोकांच्या तीव्र विरोधाला व छळाला तोंड द्यावे लागले. जेव्हा महात्मा बुद्धाने वर्गभेद आणि जातीपाती भेद नष्ट करण्याचा, तसेच योग्य सम्यक ज्ञान व योग्य आचरण इत्यादींचा उपदेश केला, तेव्हा त्याच्या चुलत भावाने व कर्मकांडी पंडितांनी त्याला कडवा विरोध केला. जेव्हा मोहम्मद पैगंबराने मूर्ती पूजेस विरोध केला आणि वाईट रीतिरिवाजांचे भरलेले समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी इतका दंगा केला की अखेर त्याला मक्का सोडून मदिनेला पळून जावे लागले. आदिशंकराचार्य लोकांचाही लोकांनी कसा छळ केला आहे हे तर सर्वविदितच आहे. गुरु नानक, गुरु गोविंद सिंग, तेग बहादूर, वीर वैरागी इत्यादींचे किती हाल करण्यात आले याचा इतिहासात स्पष्ट उल्लेख आहे. मीरेला आपल्या गिरिधरावर अनन्य प्रेम केल्यामुळे विषाचा प्याला प्यावा लागला. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ इत्यादी संतांचा लोकांनी केलेला छळ कोणी विसरेल काय? महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे, पंडित रमाबाई, डॉक्टर आंबेडकर किती म्हणून उदाहरणे द्यावीत, एवढेच कशाला महात्मा गांधीची काय गती हे सर्वांनाच माहीत आहे. धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातच असे प्रकार घडतात असे नव्हे, तर जेव्हा कधी कोणी प्रतिभाशाली किंवा विचारवंत व्यक्तीने लोकांपुढे एखादा नवीन सिद्धांत मांडला, मग तो किती का खरा असेना, लोकांनी त्याची निंदा नालस्ती करण्याचे सोडले नाही. उदाहरणार्थ, कोपर्निकस व गॅलिलिओ यांनी आपले पृथ्वी विषयक सिद्धांत जेव्हा मांडले, तेव्हा बायबल प्रेमी पुराणमतवादी लोकांनी त्यांना नास्तिक संबोधून त्यांचा खूप छळ केला. अशी उदाहरणे इतिहासात बरीच सापडली आहेत. खरी गोष्ट ही आहे की एक माणूस दरवडेखोराचा बदलून वाल्मिकी होऊ शकतो, स्त्रियांच्या मोहजालात फसलेला तुलसीदास प्रमाणे बदलून रामायण सारखे महाकाव्य रचू शकतो, कबीर प्रमाणे गोष्टी किंवा खालच्या जातीच्या असूनही समाजाला एखादी चांगली शिकवण देऊ शकतो, राजा भर्तृहरी प्रमाणे राजत्याग करून वैराग्य वृत्ती धारण करू शकतो. हे लोक विसरतात. त्यांचा तो स्वभावच आहे. दुसरे म्हणजे लोक नेहमी एका चोखाळलेल्या मार्गाने जाणेच पसंत करतात. जर कोणी दुसरी व्यक्ती अन्य एखादा जवळचा व चांगला मार्ग बनवून आणि त्याचा अनुभव घेऊन त्या मार्गाने सुखपूर्वक जाण्यासाठी सांगू लागली, तर लोकांना ते आवडत नाही. लोकांचा अंधपरंपरान्य प्रसिद्ध आहे, म्हणून समाजाला नवे वळण लावायचे झाल्यास सुधारकांना बराच विरोध व कष्ट सहन करावे लागतात आणि कडक टीकेला व आरोपांना तोंड देण्यास हे सज्ज राहावे लागते. तिसरी गोष्ट म्हणजे लोकांची स्मरणशक्ती फार अल्पजीवी असे. ते एखाद्याने केलेले कल्याण, चांगले कार्य किंवा उपकार लवकरच विसरून जातात आणि त्यांना दुसऱ्या डोळ्यातील कुसळही मुसळपणे दिसू लागते व वाचीवीर, प्रबळ, स्वार्थी
पुराणपंथी तसेच धाक दाखविणाऱ्या व्यक्तींना लगेच साथ देतात किंवा त्यांना आपले साथी बनवितात. बस अगदी हीच गोष्ट ओम मंडळी तसेच बाबांच्या बाबतीत घडली. लोकांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की स्वतः कुटुंबवस्थ व व्यापारी असलेल्या दादांना पवित्रता व संपूर्ण ब्रह्मचर्याचा पाठ कोणी पाडविला आणि त्यांना जे दिव्य साक्षात्कार घडले ते घडविणारी शक्ती कोण होती. ज्या बायका पूर्वी तोंडावर पदर ओढून चार भिंती आड पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे कैदी म्हणून जीवन व्यतीत करत होत्या, मुक्या होत्या, त्यांना श्रेष्ठ ज्ञान सांगण्यास कोणी शिकविले होते आणि त्यांना इतके आत्मिक बळ कोणी दिले होते. दादांना कलियुगी सृष्टीच्या विनाशाचा आणि सतयुगी दैवी सृष्टीचा जो दिव्य साक्षात्कार घडला होता त्यातील निर्देश कोणता होता आणि त्या भविष्य दर्शनानुसार आता व्यक्ती व समाजाचे कर्तव्य काय होते. लोकांना चर्मचक्षूंना केवळ एक साधारण माणूस दादा लेखरास दिसत होता. दादांच्या शरीरात प्रवेश करून संपूर्ण ब्रह्मचार्याचा पाठ पडविणाऱ्या परमपिता शिव परमात्म्यावर ते पाहूच शकत नव्हते. कारण ईश्वराचे दिव्य अस्तित्व दिव्य दृष्टीलाच दिसू शकते आणि लोकांमध्ये दिव्य दृष्टी तर अभावच होता. ते आपले संस्कार मते व सवयी यापुढे लाचार होते. तर येथे स्वतः दादा ईश्वरी शक्तीपुढे लाचार होते. अशा परिस्थितीत ते बहुधा सिंधी भाषेतील एका म्हण सांगत असत. वाट वेंदे बांभण फाथो, म्हणजे आपल्या वाटेने जाताना कोण्या ब्राह्मणाला जबरदस्तीने एखाद्या कार्याला कोणीतरी जुंपावे असे माझ्या बाबतीत घडले आहे. दादा आपल्या संसारात व व्यापारात गुंतले होते, पण परमपिता शिव परमात्म्याने त्यांच्या शरीरात दिव्य प्रवेश अवतरण करून त्यांच्या मुखद्वारे पवित्र जीवनाचा पाठ पडविला होता. म्हणून दादा त्या लोकांना दोष देत नव्हते, उलट म्हणत होते त्यांना परमपिता परमात्म्याची ओळख नाही, यामुळे हे लोक वैरभावाने विरोध करीत आहे. मीच हे कार्य करीत आहे असा भ्रमात हे आहे. मी ईश्वरी बंधनात बांधलेला आहे हे यांना माहितच नाही. परमात्म्याला आपले कसे कोणते शरीर नाही म्हणून ते माझ्या अंगात येऊन यांच्या कल्याणासाठी यांना ब्रह्मचर्य पाळण्याची शिकवण देत आहे. पण हे आपल्या पुढे मला पाहून मलाच शिवीगाळ रूपी फुले वाहतात. हा काय त्यांचा दोष नव्हे, कारण त्यांनी असे ग्रंथ व शास्त्र पुराणे वाचली अभ्यासले आहेत ज्यांनी ज्यात लिहिले आहे की ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाला, शंकर मोहिनीला पाहून कामातूर झाला, श्रीकृष्णाने गोपींचे वस्त्रहरण केले, इत्यादी इत्यादी. आणि अशाच प्रकारची आख्याने किंवा कथानके ऐकून ऐकून आता ह्या लोकांचे हेच मत होऊन गेले आहे की जगात या काम विकाराचा रीतिरिवाज तर सदैव चालत आलेला आहे. काम महाशत्रू आहे हा पाठ आता हे फार विसरून गेलेले आहे. तेव्हा काही हरकत नाही, आपली निंदा करणारच आपला खरा मित्र असतो. माझ्या करवी यांना आणि मलाही कोण शिकवितो हे त्यांना माहीतच नाही. ओम मंडळीत येणारे स्त्री पुरुषही आपल्या अनुभवाच्या आधारे पुढील गाणे म्हणत आहे. शाहे जहां शुद्ध सेवा करने दादा को क्षेत्र बनाया, अपने को है छिपाया, अज्ञान अंधेरे में सोते थे सब, पांच विकारों में रोते थे सब, देह अभिमान में खोए थे सब, मोह माया क्यों मत मातों को उस प्रभु ने आन जगाया, ज्ञान से आन जगाया, अपना आप सभी कुछ करके अपने आप छिपाया, हरा भरा गुलजार खिला है, विराट सृष्टि का खेल खिला है, देख देख अतीन्द्रिय सुख होवत, अखियन ज्योति जगाया, शाहे जहां शुद्ध सेवा करने दादा को क्षेत्र बनाया, अपने आप को है छिपाया. भावार्थ, विश्वाधिपती शाहे जहां परमात्म्याने पतितांना पावन करण्याच्या पवित्र सेवेसाठी दादाच्या शरीराचा आधार घेऊन त्यांना निमित्त बनवले आणि आपण गुप्त राहिले. ज्या वेळेस साऱ्या जगातील सर्व लोक अज्ञान रात्रीत गाढ झोपी गेले होते, पाच विकारांच्या तावडीत सापडल्याने रडत होते.
देह अभिमान पार बुडून गेले होते. मोह मायेने मदोन्मत होऊन बेशुद्ध पडले होते. त्यावेळेस परमात्म्याने सृष्टीवर येऊन त्यांच्यावर ज्ञानामृत शिंपडले आणि त्यांना जागे केले. एवढे सर्व काही करून परमात्मा मात्र स्वतः गुप्त राहिला. परमात्म्याच्या आगमनाने सृष्टी रूपी बगीचा हिरवगार होऊन नुसता फुलून गेला आहे. विराट सृष्टीचा खेळ आगळ्या सौंदर्याने सुशोभित झाला आहे. अशी ही सृष्टी वारंवार पाहून अतिंद्रिय सुख होतं आणि डोळ्यांच्या वाती फडफडून लागतात. इकडे अँटी ओम मंडळींच्या दबावामुळे दिवसेंदिवस लोकांचा क्षोभ वाढत गेला आणि ते बायका मुलींवर जास्त अत्याचार करू लागले. मारपीट करण्या व्यतिरिक्त जबरदस्तीने त्यांना डुक्कर वगैरे प्राण्यांचे मांस खावण्यास घालून भ्रष्ट करण्याचे ते प्रयत्न करण्यासही त्यांनी कमी केले नाही. ते मित्र मांत्रिकांना बोलावून सांगत की या बाईवर किंवा मुलीवर कदाचित करणी करण्यात आली असावी, ती तुम्ही उठवून टाका. मांत्रिक अतिशय अघोरी उपाय करीत ते त्यांचे नाजूक हात पलंगाच्या पायाखाली दाबून ठेवून स्वतः त्या पलंगावर बसत आणि कित्येक दिवस त्यांना खोलीत बंद करून ठेवत असत. काही मुलींच्या हातांवर त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या निर्दयतेने खलबत्ताच्या दस्त्याने प्रहारही केले होते. हाय, बंद केले गेलेल्या प्रत्येक बाई व मुलीची एक अशी करुण अवस्था आहे की जर तिचा उल्लेख केला तर ऐकण्या वाचणाऱ्याच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागतील. त्यांना प्रश्न पडेल की ब्रह्मचार्य पाळण्यासाठी त्यांना इतके सारे काही सहन करावे लागले. पुरुषांना जेव्हा ब्रह्मचर्य पाळण्याची प्रबळ इच्छा होते तेव्हा ते संन्यास घेऊन घरादाराचा त्याग करतात आणि बायका मुलांवर वाऱ्यांवर सोडतात. पण बायका मुलांना घरात राहून सेवा करीत ब्रह्मचर्य पालन असे वाटले तर त्या देवी शक्तींचा काय असा छळ व्हावा. हो, आजपर्यंत जगात असेच होत आले आहे. एकीकडे लोक दर वर्षी नवरात्रीच्या उत्संगी प्रसंगी पवित्र मुलींचा कुमारी कन्या जगदंबा मानून पूजा करतात आणि त्यांचे पाय धुतात. पण प्रत्यक्षात जेव्हा मुली काया वाचा मनाने या उत्तम व्रताचे ब्रह्मचर्य पालन करून ते पवित्र पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतात तेव्हा तेच लोक त्यांच्यावर हातोडे मारतात आणि त्यांना एका पशुप्रमाणे मोठ्या साखळदंडांनी बांधून ठेवतात. वारे माणसा, तू आपल्या तरुण्याचा व पैशाचा धुंदीत राहून इतके अत्याचार करतोस की हित व अहित, चांगुलपणा व वाईटपणा यातील भेद तू पार विसरून जातोस. हे सर्व काही शेवटी मातीलाच मिळणार आहे हे जराही तुझ्या लक्षात येत नाही. गरीब व अबला बायका मुलींवर तू इतका अत्याचार करतोस की कवींनी काय म्हटले आहे याचेही तुला भान राहत नाही. संपत्तीच्या नशेत खोट्या आहेस तू चूर, गरिबांच्या जगापासून राहतोस तू दूर. पण उगवेल एक दिवस असा, मिळेल सर्व काही मातीच तेव्हा, होईल घराची माती सर्वस्वाती माती. देहाचीही होईल माती, हो सर्वाची होईल माती. उंच नभाहुनी उंच आहे तू आस, परी विचार कधी न केला, केला असेल अंतिम श्वास. हिशेब कर तुझा मोडूनी बोट हाताची, खचिरतोस किती करण्यास भलाई, लावितोस किती करण्यास दुष्टाई. भलाईचे तेवढे मिळे फळ तुला, बाकी सर्व काही मिळेल मातीला. त्या अत्याचारांविषयी ब्रह्मकुमारी गंगाजी काय म्हणतात हे पहा. मी जेव्हा ओम मंडळी जाऊ लागले तेव्हापासून माझा आनंद दिवसेंदिवस वाढत गेला. तेथील वातावरणच इतके शुद्ध होते की आत्म्याला शांतीचा अनुभव होत असे. आपली जन्मोजन्मीची तहान भागत आहे अशी जाणीव अंतरात्म्याला होत राहील. ओम मंडळींनी जे ज्ञान देण्यात येत असे त्यामुळे मन विषय विकारांपासून हटून पवित्र व नेकीच्या मार्गाने जाऊ लागले. तेथे ज्ञानामृत प्याला पिणारे स्वतःला देहरूपी मातीचा पुतळा व न मानता अविनाशी आत्मा समजत असत. तेथे पुढील प्रमाणे गीत गात असत. मनुजा देहाचा अभिमान सोड, देहाचा अभिमान सोड, आत्म्याशी नाते जोड मनुजा. जीवन तुझे आता क्षणभंगुर इथे, देहाचे नाते तोड, आत्म्याशी नाते जोड मनुजा. आयु तुझे क्षणपण गडीभर, मायेचे नाते तोड मनुजा. प्रभूशी नाते जोड
मनुजा न कोणी तुझा संगी साथी, मग पर देहाची काय यावी स्मृती. भेटायचे तर प्रभूला भेट, भेटायचे तर अहमला भेट, आत्म्याशी नाते जोड मनुजा. अहमने आपले घर बनविले, त्यात स्वतः आपणास बसविले. मनुजा देहाचे भान आता तोड, मनुजा अहमने आपले मम बनविले. ममता स्वतःस बसविले, मापासून विलग होऊन मनुजा अहमशी नाते जोड मनुजा, प्रभूशी नाते जोड मनुजा. अशा रीतीने आम्ही मुली व बायका देहाभिमान सोडून आत्मनिष्ठ होण्याचा अभ्यास करीत होतो. त्यामुळे निर्माण झालेली आमची अलिप्त वृत्ती आणि ईश्वर विषयक तळमळ पाहून आमचे लौकिक नातेवाईक घाबरून गेले. त्यांना प्रश्न पडला की जर या अशाच गोष्टी रमण करीत बसल्या तर कोण जाणे पुढे काय होईल, म्हणून यांना या मार्गापासून हटविले पाहिजे. ओम मंडळीत जाणाऱ्या इतर बायका मुलींच्या व पुरुषांच्या नातेवाईकांकडूनही त्यांना हेच कळले होते की तेथे जाणारे स्त्री पुरुष विषय विकारांचा त्याग करून पवित्र जीवन व्यतीत करतात. माझी आई तसेच भाऊबंधांना आसुरी स्वभावाच्या लोकांनी चिथावले आणि मला ओम मंडळीत जाण्याची मनाई करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. ते म्हणत होते, या बाया विषय भोग करणार नाही तर सृष्टी कशी वाढणार. हा तर वेगळाच सत्संग आहे, जेथे जाणारे लोक ब्रह्मचर्य पाळण्यास लागतात, म्हणून त्यांना तिथे जाऊ देता कामा नये. हे लोक वेडेच आहेत. तेथील पवित्रतेवर होणारी चर्चा ऐकून ब्रह्मचर्याचे पूर्णतया पालन करावया लागतात. अशा प्रकारे कित्येक वाईट संस्कारांचे लोक आम्हास वेडे समजत असत, परंतु आम्ही आमच्या मनातून त्यांनाच वेडे समजत असो. कारण आरती करताना ओम जय जगदीश हरे, विषय विकार मिटाव पाप हरो देवा असे हे ते गात आणि मी मूर्ख खल कामी असेही स्वतःला म्हणत, पण प्रत्यक्ष जीवनात मात्र काम महाशत्रू ला सोडत नसत आणि घरात येऊन काम विकाराला नरकाचे द्वार म्हणायला आम्हाला वेडे म्हणत असत. यावेळेस आमच्या मनात हा आवाज उठत असत, म्हणती लोक वेडी मजला, वेडे म्हणते मी लोकांना. अहम आत्मा माझा निश्चय, भ्रमात पाडी माया त्यांना. विना कवडी मी सम्राज्ञी, मायेसाठी ते जीव टाकते. काम क्रोध ते सोडून शक्ती, आता माझ्याशीही व्यर्थ भांडते. आत्मनिष्ठा माझे जीवन धन, मुकुट ओमचा मज शिरावर. देहनिष्ठ ते गुलाब बनले, मायेची टोपी त्यांच्या डोक्यावर. ज्ञान सरोवरी मी नित्य नहाते, विषय गर्ती ते सदैव पडती. दैवी जन्म तो मला लाभला, दुखी होऊन तो ते वणवण भटकते. म्हणून आम्ही त्यांना सांगू असू की आपण आम्हास सत्संगात का जाऊ देत नाही. जर आमच्या जीवनात एखादा वाईटपणा आलेला असेल तर आपण दाखवून द्या. घरातली सारी कामे आम्ही करतो, फॅशन करीत नाही, सिनेमात जात नाही, मांस मद्य यांना शिवतही नाही, कोणाशी भांडण तंटे करीत उगाच कोठे फिरत नाही. आमच्याच आपण असे काय वाईट पाहिले आहे की ज्यामुळे आपण आम्हा सत्संगात जाऊ देत नाही. ते आमच्यातील कसलाही वाईटपणा सांगू शकत नव्हते. जे आडातच नाही ते पोहऱ्यात तरी कसे येणार. त्यांच्या मनात फक्त हेच होते की या मुली निर्विकारी बनल्या, पुरुषार्थ करीत आहेत आणि म्हणून आम्हास यांचा विकारी विवाह जरूर करून द्यावयाचा हवा. याच कारणामुळे त्यांनी मला सत्संगात जाऊ न देण्याचा चंग बांधला. त्यांनी कित्येकदा मला टाळे लावून खोलीत कोंडून ठेवले आणि जेवणही दिले नाही. कित्येकदा मारपीटही केली, पण मी काही बदलले नाही. मला जो अविनाश सुखाचा आधार मिळणार होता तो काय मी थोडा सोडणार होते. मी वारंवार ओम मंडळीत जात असे. माझ्या मनात तर हेच शब्द गुंजत असे, ओम मंडळींची रीतच न्यारी. भगिनींनो, ओम मंडळीची रीतच न्यारी. ओम मंडळी प्रारंभ जेव्हा झाला, गीता ज्ञानाचा सुगंध दळवळला, विश्वास बगीचा बनला मग भारी. भगिनींनो, ओम मंडळीची रीतच न्यारी.
अर्जुनासम तीव्र वेगी होऊन ब्रह्माज्ञानाने टाका मोह नष्ट करुनी आता आता ज्ञान भंडारी भगिनींनो ओम मंडळीची रीतच न्यारी. ब्रह्मज्ञानाचा करा शंखध्वनी ओम अर्थरूपी रथावर चढुनी करा वश चंचल मन सत्वरी भगिनींनो ओम मंडळीची रीतच न्यारी. मी माझ्या आई वडिलांना स्पष्ट समजात सांगत असे की जेवणाशिवाय मी राहू शकेल, पण ज्ञानामृत प्राशन केल्याशिवाय मी काही राहू शकणार नाही. म्हणून आपण मला सत्संगात जाऊ द्या. मी बदत नाही असे पाहिल्यावर त्यांनी एका मंत्रिकाला बोलावून माझ्यावर झालेली करणी त्याला त्याला मी बदत नाही असे पाहिल्यावर त्यांनी एका मंत्रिकाला बोलावून माझ्यावर झालेली करणी त्याला उतरवून टाकण्यास सांगितले. त्याने असे करण्याचा बराच प्रयत्न केला. मंत्र उच्चारले, मंत्रलेली मिश्रणे पाजली, पण ईश्वरी करणी पुढे मानवी करणीचा काय चालणार होते. शेवटी त्याने हात टेकले, कारण ईश्वरावर माझे खरे प्रेम जडले होते हे समजून चुकला होता. माझ्या लौकिक सगळ्या सोयऱ्यांचा माझ्यावरील राग वाढतच चालला होता. मी ओम मंडळीतून ईश्वरी ज्ञानाचे जे लिहिलेले कागदी ज्यांना आम्ही वाणी व मुरली म्हणू असे आणि असे ते कागद मला वाचून देत नसत. मी शांत समाधानी बसू नये म्हणून ध्वनी आणि माझा फार छळ करीत, पण माझ्यावर जितका ते अत्याचार करीत तितके मी त्यांच्यापासून दूर जात चालले होते. मनात वाटे की किती स्वार्थी आहेत हे सगळे सोयरे, कळत नाही कशा प्रकारचे लोक आहेत. हा कसला जमाना आहे, हे कसले जग आहे. यांना ज्ञानामृत इतके वाईट वाटावे, विषय विकाररूपी मोहिनी मायेने यांना इतके मोहित करून टाकावे. तेव्हा माझ्या तोंडून पुढील गाणे बाहेर आले. अगं माये, का नाचवितेस पुरुषांना, पाजुनी विषय रसाचा प्याला, का बनवितेस विकारी त्यांना, अजब तुझे हे चिवट जाळे, विसरले आपुले देश सगळे. मोहात पडून आपुल्या दुःखाच्या चौकीत भरडसी त्यांना. तेव्हा मला बालपणी श्रीमद भगवद्गीतातील वाचलेली व ऐकण्यात आलेली गोपींची चरित्रे आठवू लागली. त्यात मी वाचले होते की भगवंताची मुरली एकूण गोपी धुंद होते असत आणि पळतच त्यांच्या पाशी येत असत, पण त्यांचे लौकिक सगळे सोयरे नवरे वगैरे त्यांना अडवत असत. तेव्हा हे वृत्तांत वाचून माझ्या मनात विचार येई की गोपींना खरोखरच का भगवंताची बासरी ऐकू येत होती. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नवऱ्यांना वगैरे ऐकू का येत नव्हती व रसाळ वाटत नव्हती. आता मी प्रत्यक्षात ते घडत असलेले पाहिले. आम्ही ज्ञान मुरली ऐकून अतींद्रिय सुखाने अतिशय आनंदित होत असू, तर आमचे लौकिक सगळे सोयरे भाऊबंद वगैरे आम्हास मुरली ऐकण्यासाठी जाऊ देत नसत. म्हणून आम्हा स्वतःला फार भाग्यशाली समजत असू की आम्ही त्या ज्ञानकोपी आहोत. तेव्हा स्वतः ज्ञानामृत न प्यायल्यामुळे आमचे लौकिक सगळे सोयरे आमच्यावरती अत्याचार करीत होते, ते आम्ही आनंदाने सहन करीत असू. त्या अत्याचारांची कहाणी तर फारच दीर्घ होती. एके दिवशी माझ्या लौकिक आईच्या मनात विचार आला की या मुलीचे लग्न करून टाकावे, म्हणजे हिचे मन सत्संगापासून हटून सांसारिक गोष्टींकडे, खाण्यापिण्याकडे, वस्त्रे नेसण्याकडे, विषय भोगांकडे लागेल. पण मी तर विकारी लग्नाला सत्यानाश मानत होते. म्हणून मी तिला म्हटले, आई बघ, मी तर ज्ञान मीरा आहे. माझा तर एकच गिरीधर गोपाळ आहे, दुसरा कोणीच नाही. मी त्याचीच झाली आहे. मी मनाने त्याला वरले आहे. आता माझ्या मनात त्या मोहनाशिवाय अन्य कोणालाही स्नान कोठेच उरले नाही. माझे हे म्हणणे ऐकून माझ्या लौकिक सगळ्या सोयऱ्यांना फार राग आला. त्यांनी एकदा मला असे काही मारले की विचारू नका. ते म्हणाले, जोपर्यंत लग्नाला तू होकार देणार नाही तोपर्यंत तुला आम्ही मारतच राहू आणि मारून मारून तुला खलास करून टाकू. तेव्हा आपल्या तोंडाने लग्न करील असे कबूल कर. मी म्हटले, मी मीरा होऊन बसले आहे. मी गिरीधर गोपाळची झालेली आहे. ही माझ्या मनातील खरी गोष्ट स्पष्टपणे आपण सर्वांना सांगितलेली आहे. आता मी विकारी लग्न मुळीच करणार नाही. ओम मंडळी जाणाऱ्या आम्ही मुली वासनेने मदोन्मत झालेल्या पुरुषांशी
लग्न करण्याविरुद्ध होतो आणि म्हणत असू, सावध होऊन एक प्रिया भगिनींनो, अज्ञानी नराशी लग्न करू नका. आजकालचे सारे नर आहेत विकारी, क्षणिक प्रेमात फासून नाश पावू नका. भक्षुनी मांस मदिरा बनले सर्व भोगी, अशा विकाऱ्यांचे दर्शनही करू नका. कुसंगतीने हरवुनी बसलेले आपले सदाचरण, अशा नरांचा भरवसा तो काय घ्यावा. ज्ञानीपतीचा निवडा प्रिय भगिनींनो, केवळ रूप धनाला भुलू नका. एक क्षणी न विसरे स्वधर्म जो, अशा पतीचा तुम्ही कास धरा. खूप विचार करा स्वयंवराचा, सती सीते सम योग्य गळी माळ घाला. कळी उमलून फुलेल फळेल जेव्हा, उद्धार जगाचा तो निश्चित समजा. परंतु दुर्दैवाने आमचे पवित्रतेच्या गोष्टी त्यांच्या गळी उतरेना. म्हणून एके दिवशी त्यांनी आम्हाला एका अंधारा खोलीत कोंडून ठेवले. साखळदंडांनी जखडून टाकले आणि माझ्या हातांवर खलबत्त्याच्या दस्त्याने प्रहार केला. पण मला ती अंधार कोठडी ही प्रकाशित वाटली. त्यांनी मला जेवण देण्याचेही बंद केले. 2-3 दिवसानंतर मला भूक तर अवश्य लागली, परंतु तितकीच ईश्वर विषयक माझी तळमळ अधिक वाढली. मनातल्या मनात मी ईश्वराला विनवू लागले, देवा, तू तर कन्हैयालाल आहेस, आम्हा कन्याचे रक्षण करण्यास तू का बरं उशीर लावत आहेस? बघ ना, आमचा किती छळ मांडला आहे या लोकांनी. देवा, तू आता आमची लाज राख. या विकारी सगळ्या सोयऱ्यांच्या तावडीतून आम्हा सोडव. प्रभुजी तुम राखो लाज हमारी, मन की बात छिपी नहीं तुमसे गोवर्धन गिरधारी. लाखो राज हमारी. माया ने था जाल छिपाया और पिंजरा था लोहे का, मन पंछी उसमें फंसा था किस्मत की में था रोने का. अब इनके बंधन से तुम्ही छुड़ाओ, सुनो दया भंडारी, लाज राखो हमारी. भावार्थ, हे प्रभू, हे गोवर्धन गिरधारी, माझ्या मनातील गोष्ट तुझ्यापासून कधी लपून राहिलेली नाही. मग उशीर का? लवकर येऊन माझी लाज राख. मायेने मनोविकार आपले जाळे पसरवून मनरूपी पक्षी त्यात पकडला आणि मजबूत लोखंडी पिंजऱ्यात जगरहाटी कोंडून ठेवला. त्यांचे नशिबी रडणे होते, त्याला काय करणार. पण आता हे करुणा सागरा, या बंधनातून तूच आमचा सोडव, माझी लाख राज. तूच मला सोडव, माझी लाज राख. अशा या बंदीखान्यात मी एक विचित्र अनुभव करू लागले. विरह वेदना बुडलेली मी देहाची शुद्ध बुद्धी विसरून गेले. माझ्या पुढे श्रीकृष्ण मुरली वाजवित असल्याचे मला दिसू लागले. बस त्या सुंदर मूर्तीला पाहताच मी तडफडणारा एक आत्मा तृप्त झाला. माझे मन फारच आनंदले. मला हळू आवाजात ते सांगत असल्याची जाणीव होऊ लागली की आता तुझी सारी बंधने लवकरच तुटतील. घाबरू नकोस, आता मी साकार झालेला आहे. या अनुभवा बरोबर मला आतल्या आत असाही अनुभव होऊ लागला की मला बिलकुल तहान भूक लागलेली नाही. मला तर सर्व काही मिळालेले आहे. मी शरीराने पूर्वीच अशक्य होते. कित्येक दिवस अन्न पाण्याशिवाय राहिलेल्या मी जास्तीत अशक्य झाले होते. पण या साक्षात्कार नंतर मला आत्मिक शक्तीचा विशेष अनुभव येऊ लागला आणि शारीरिक अशक्तता भासेनासी झाली. 3 दिवसानंतर दार उघडून माझ्या लौकिक सगळ्या सोयऱ्यांनी पुन्हा मला विचारले, आता सांग, काय विचार आहे तुझा? विकारी लग्न करणार ना? बघ ना, तुझा हट्ट तू सोड. मी ओम मंडळी पुन्हा पाऊल टाकणार नाही आणि लग्न करेल असे एकदा तू तुझ्या तोंडाने सांग. मी म्हटले, काय सांगतात आहात आपण हे? अजूनही आम्हा मुलींना ओळखले नाही. बघा माझे ऐका, माझी ही ईश्वराबद्दलची तळमळ तशी नाहीशी होणार नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी ती दाबली जाणे शक्य नाही. हो, जर का मी या परिस्थितीत देह सोडला तर स्वर्गाच्या दारी जाईल. पण एक गोष्ट आपण जरूर करा, माझा मृतदेह एक वेळ ओम मंडळीच्या दारासमोर घेऊन जा. आश्चर्याने तसेच काहीशी निराश स्पष्ट व कुद्दूड होऊन
ते म्हणाले की तू अजूनही बदलली नाहीस, तू आमचे सांगणे मानणार नाहीस काय? मी म्हटले, हे पहा, आपणच वाटते तितकी मी काही भित्री नाही. छळ सहन करणाऱ्या बायका मुली आहोत. आम्ही त्याच बायका मुली होत ज्यांच्याबद्दल कोण्या एका कवीने म्हटले आहे की हर दुःख सहने वाली, मुंह से मुंह कुछ न कहने वाली, त्याग और सेवा में जो दुनिया से न्यारी है, धरती की धीरज वाली, यह भारत की नारी है। भारत की नारी भारत की नारी है। गंगा जैसी निर्मल है, जमुना जैसी काया, ऐसी देवी अपने सिर पर ले ले दोष पराया। ये कुर्बानी करने वाली और जीवा बनने वाली, जिसके बलिदानों के आगे दुनिया हारी है। धरती की धीरज वाली यह भारत की नारी है, यह भारत की नारी है। भावार्थ, खरोखरच भारतीय नारी महान आहे. ती कोणतेही दुःख सहन करते, त्याबद्दल तोंडून एक शब्द काढत नाही. त्याग व सेवा या बाबतीत तिला जगाड-तोड नाही. सारा भार सहन करणाऱ्या धरतीप्रमाणे ती धैर्यवान आहे. तिचे शरीर यमुनेप्रमाणे स्वच्छ आणि मन गंगेप्रमाणे निर्मळ आहे. दुसऱ्यांचे दोष आपल्या माथी घेणारी ती देवी आहे. बलिदान करून कीर्ती रूपाने जिवंत राहणारी आहे. तिच्या बलिदानापुढे सारे जग नतमस्तक होते. तेव्हा आपण कितीही अत्याचार करा, मला त्याची पर्वा नाही. या ज्ञानाच्या बळाद्वारे मी ईश्वराच्या प्रेमासाठी वाट पाहण्यास तसेच अत्याचार सहन करण्यास खूप शिकले आहे. पण पहा, माझा रक्षक प्रत्यक्ष भगवान आहे. तेव्हा या अत्याचारांचा परिणाम आपणास भोगावू लागू नये म्हणजे झालं. मला तुमची कीव येते, कारण आपण ईश्वराला जाणत नाही व मलाही समजून घेत नाही आणि उगाचच मला वारंवार मारपीट करून पाप आपल्या माथी घेत आहात. त्यांनी पुन्हा मला साखळदंडांनी जखडून टाकले. जवळजवळ 2 महिने असे मला हाल चालले होते. शेवटी एके दिवशी माझी मोठी बहीण विलायतेतून परत आली. तिने सगळ्यांना सांगितल्यामुळे माझी सुटका करण्यात आली. पण त्यानंतरही बराच काळ ते माझा छळ करीत होते. मी त्यांना सांगत असे की आपण माझ्या शरीराचे मालक असाल, पण आत्म्याचा मालक तर एक परमात्मा आहे. तेव्हा आपण वाटेल तितका वेळ आमची शरीरे बांधून ठेवा, आपण लक्षात ठेवा, आम्ही आत्मे तर परमात्म्याचा मुली आहोत आणि त्याचेच झालेले आहोत. पण ते लोक त्या साऱ्या गोष्टी कुठे ऐकत होते? एकीकडे भारतवासी देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करतात आणि दुसरीकडे त्यांची पूजा करून त्यांना बुडवून टाकतात. त्यांचीच हीच अवस्था आता मी प्रत्यक्ष पाहिली की हे लोक पवित्र कन्याकुमारी आणि देवींचे चित्र पूजतात आणि स्वतः आम्ही बायका मुली तसे बनण्याचा पुरुषार्थ करीत आहोत, तर ते आमच्यावर अत्याचार करतात. तेव्हा माझे मन बोलू लागले, देह मानवाचे निज मंदिर, त्यात विराजे आत्मा सुंदर. आरूढ होऊन अहम रथावर आलो मी विराट जगतावर. एक पाहिले कौतुक येथे जाऊन, काय कौतुक पाहिले येथे जाऊन. तोडफोड करून दगडाची सजविली मूर्ती देवीची, सजविली मूर्ती देवतेची. नैवेद्य भेट आधी ठेवून पुढती प्रेम भावे केली त्यांची आरती. नंतर समुद्रात टाकून फेकून म्हणती जा बुडून, जा बुडून. देवींची पूजा करून त्यांच्या मूर्ती पाण्यात बुडविण्या व्यतिरिक्त आणखी एक आश्चर्य मी पाहिले. ते म्हणजे लोक संन्यासांचे पाय धरतात, त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. का? कारण ते ब्रह्मचर्य पाळतात. अविवाहित मुलींच्या पुढे कन्याकुमारी डोके लावतात. पण तीच मुलगी जेव्हा लग्न करते तेव्हा पूर्वी जी पूज्य कन्या होती, आता लज्जेने पदरा आड तोंड लपवून सर्वांपुढे झुकून डोके टेकते. काय फरक पडला त्या कन्येत आणि या बायकोत? हाच ना की तिने कुमारी व्रत सोडून काम विकाराला जवळ केले आहे. तेव्हा आज तुम्ही पवित्र राहू इच्छित आहोत, कुमारी व्रत पाळू इच्छित, तर लोक आम्हास मारपीट करतात. नाक कापून दुसऱ्यास अपशकुन करण्यासारखे आहेत म्हणावयाचे. म्हणजे माणसाचा स्वमान जो पवित्रता तोच नष्ट करू इच्छित आहे. म्हणूनच तर विकारी लग्न करून जीवन नष्ट करू इच्छिणाऱ्या महिलांना मी म्हणतो, बांधलीस बेडी विकारी लग्नाची, वाट गलिच्छ ही विनाशाची. विसरलीस तू वाट अध्यात्माची,
हे विषय पान पोळी सोळावरची, जेव्हा ज्ञान हिंदोळी झोके घेशील, जेव्हा प्रेम हिंदोळी झोके घेशील, जेव्हा शांती समाधीत झोके घेशील, तेव्हा भान सारे हरपून बसशील. मनी माझा होतो साक्षात्कार नवा, स्वयंवरचा शृंगार नवा, तेव्हा मुकुटच नवा चढवीन, जातील डोळे मग विस्फारून. बाई ग, तू पिंजऱ्यातील मैना, तू पिंजऱ्यातील मैना, सारा दिवस तू असतेस रडत भेकत, मी हसते फिरते गुरुकुलात, दुर्भाग्याने कुंकू तुझ्या कपाळी, सौभाग्याचे कुंकू सदा माझ्या कपाळी. परंतु कोट्यावधी माणसांपैकी कोणी विरळाच या गोष्टी ऐकतो. ज्या बायका मुलींनी आता ज्ञानामृत प्राशन केले होते, त्यांनी त्यातील ज्ञानरस चाखला होता. म्हणूनच पवित्र अर्थात ब्रह्मचर्य पाळण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. अशा रीतीने मानवाला उद्देशून त्या लवकरच सांगू लागल्या, विषविकाराचे कधी पिऊ नकोस, विषविकाराचे कधी पिऊ नकोस, पीत रहा सदा ज्ञानामृताचा प्याला, नको शिवू कधी विषय जहराला. ज्ञानामृत आहे आध्यात्मिक प्याला, तो पिण्यात आहे आनंद आगळा. होशील तू समनंद कुमारा, मुकुट कमंडल धारण करणारा, अमृत झरा मानस सरोवर प्राशुनी सदा ते हो तू अमर. हो नको लावूनी घेऊन संग दोष, विषयापासून दूर जा ती नकोस. अशा प्रकारची सगळ्या सोयऱ्यांची अत्याचार सहन केलेल्या बायका मुलींपैकी प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी आहे. परंतु लोकांच्या डोळ्यात मायेने अशी काही धूळ फेकली होती की या बायका मुलींची ही ज्ञाननिष्ठ अवस्था त्यांना दिसेना. अन्यथा स्वतःला सौभाग्यशाली मानून त्यांनी असे अमानुष अत्याचार केले नसते. अशा रीतीने भिकारी लोकांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले होते. परंतु एखाद्या शरीरावर बंधन घातल्यास त्यांचे मन कोणी बांधू शकेल काय? छे छे. म्हणून बायका मुलींनी मने कोणीही बांधू शकला नाही. गौतम बुद्धाच्या बापाने त्याला राजमहालात अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम काय झाला? गौतम राजमहालातून बाहेर पडला, तो पडलाच. स्वामी दयानंद उर्फ मूलशंकर यांना घरातच डांबून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या वडिलांनी केला, पण ज्ञानपिपासू दयानंद आपली ज्ञानपिपासा पुरी केल्या वाचून राहिला काय? आद्य शंकराचार्यांचे मातेने त्यांना घरातच राहावे, तसेच विवाहित जीवन व्यतीत करावे म्हणून बरेच प्रयत्न केले, परंतु नदीत सुसरीने पकडल्याचा बहाणा करून त्यांनी संन्यास घेण्याची परवानगी शेवटी मिळविलीच. तुमच्या मुलांना भिंतीत जिवंत चिडून ठार करण्यात येईल, अन्यथा धर्म बदला अशी श्री गुरु गोविंद सिंगना धमकी देण्यात आली असतानाही त्यांनी आपला धर्म सोडला काय? नाही. अत्याचार सहन करून उलट त्यांची धर्मनिष्ठा आणखीच वाढली. याचप्रमाणे या बायका मुलींवर जे अत्याचार झाले त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्या आपल्या सख्या सोयऱ्यांवरील मोह तुटून गेला आणि त्यांनी त्यांचा प्रेमाचा पोकळपणा व स्वार्थ चांगल्या तऱ्हेने ओळखला. पतीने केलेले असह्य छळामुळे पत्नीचा मनात विचार आला की ओहो, ज्या पतीला आपण परमेश्वर व गुरु मानत आलो होतो त्याचाही बस केवळ काम वासनेपुरताच माझ्याशी संबंध होता. खरे प्रेम त्याच्या मनातही नव्हते. विषयोपभोगाची एक बाहुली समजून त्याने मला आपल्या घरात आणले होते म्हणावयाचे. म्हणून कामपूर्ती पुरी होत नाही असे पाहताच त्यांनी माझ्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. अरे, खरोखरच हे सर्व नाती गोती खोटी आहेत. मी सिनेमास गेले याचे वासनेची भूक, याची पशुवृत्ती पूर्ण केली याचे म्हणणे ऐकून मांस व मद्य सेवन केले तर मी यांच्या घरात राहू शकते. पण जर मी चांगला मार्ग अवलंबिला आणि ईश्वराज्ञा मानली तर हा माझा शत्रू होतो. मला ज्ञानामृत पिण्यासाठी सत्संगात जाऊही देत नाही, कारण यात आपला स्वार्थ सिद्धीस जाणार नाही, उलट त्यातच व्यत्यय येईल असे या लोकांना वाटते. हाय, माझ्यासारखा ज्या इतर बायका आहेत त्यांचे आई वडीलही
लोकलज्जेच्या बेड्यांनी जखडलेले गेले आहेत, ते आमच्यासाठी काहीही करू शकत नाही. अरे रे, ज्यांना आम्ही धर्माधिकारी मानत होतो, जे मीरा, शीतल, सरस्वती इत्यादींच्या कथा ऐकवित होते व ब्रह्मचर्याचे गुणगान करीत होते, कधी थकत नव्हते, त्या शास्त्री पंडितांचेही श्रीमंत जमीनदार भाई बंधवांपुढे काही चालेना. त्यांची जणू दातखिळी बसली. उलट समाजात भ्रष्टाचार माजविणाऱ्या तत्वांचे ते साथी बनले आहेत. ठीक आहे, आज आमचे डोळे पूर्णपणे उघडले आहे. या जुलमी छळांमुळे आमचा खरोखरच हा लाभ झाला आहे की आम्ही आज आमच्या सगळ्या सोयऱ्यांचे खरे स्वरूप चांगल्या तऱ्हेने जाणू शकलो. ईश्वरा, खरोखरच तू एकमात्र आमचा आधार आहेस. या जगात आमचा दुसरा कोणी नाही. आमचे प्राण का जाईनात, पण ईश्वरा, आम्ही आमचा पवित्रता रूपी धर्म कधीही सोडणार नाही. अशा रीतीने आपल्या रानटी वागणुकीचे लोक बायका मुलींना अधिकच दृढ निश्चयी बनवले. जर त्यांनी प्रेमाने त्यांना सांगितले असते तर शांतपणे त्यांचे मन म्हटले ऐकून घेतले असते, पण प्रकरण वाढले नसते. पण आता तर दोन्हीकडून सासर माहेर नाते तुटून गेले होते. ज्या स्त्रीला आपण खोट्या विषय सुखासाठी आणले होते, ते आता आपल्यास तिच्यापासून मिळणार नाही असे पाहिल्यावर पतीने आपल्या पत्नीला अत्यंत अशिष्टरित्या घराबाहेर काढले असते. अमुक कन्या किंवा सून विषय विकारांचा तिटकार करत आहे असे पाहिल्यानंतर आई वडिलांनीही पंचायतीच्या दबावाखाली किंवा लोकलज्जेला घाबरून आपले नाते तोडण्यास किंवा तिला घराबाहेर काढण्यासही कमी केले नसते. त्यामुळे कित्येक बायका मुलींना घराबाहेर पडावेच लागले. शेवटी परमपिता परमात्मा सर्वांचा रक्षक आणि आधार आहे. त्याच सर्व शक्तिमानाने त्यांना वाटखर्ची दिली, त्यांचे सांत्वन केले, त्या निराश्रितांना आश्रय दिला, तसेच अभयदानही दिले. जगात ज्याचा दुसरा कोणी नसतो, त्याचा आधार एक मित्र परमात्मा असतो, अशीच एक म्हण आहे. तेव्हा यावेळेस त्या बायका मुलींच्या मनात हे गाणे येत असत. कुस्ती सारे चालला कुठे हे घरदार सोडून, कुस्ती सारे चालला कुठे हे घरदार सोडून, हे धन हा मान सन्मान हे प्रेम सोडून. लोकांचा प्रश्न हा समजावून आम्ही सांगतो, मुले आम्ही ईश्वराची घरी त्याच्या जातो. 4 दिवसांच्या जगात या मन हे कसे रमणार, भग्न अशा जीवनात याखेर काय बरे मिळणार. हासत नाचत आनंदाने असेच आम्ही गातो, मुले आम्ही ईश्वराची घरी त्याच्या जातो. वाटेवरती जे काटे होते पसरून ठेवलेले, त्यावरून चालत जातो. त्याची झाली फुले कल्पभर दुरावल्याने आम्ही त्याला आता भेटतो. मुले आम्ही ईश्वराची घरी त्याच्या जातो.